भिवंडीमध्ये माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावरती दगडफेक करण्यात आली आहे। आमदार महेश चौगुले यांचे पुत्र मीत चौगुलेंनी कार्यकर्त्यांसह दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला आहे। प्रभाग 1 मध्ये भाजपचा पराभव केल्याने विजयी झालेल्या माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावरती दगडफेक करण्यात आलेली आहे। दगडफेक करण्यात आल्याची ही सगळी दृश्य माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावरती ही दगडफेक केली गेलेली आहे। त्यामुळे परिसरामध्ये तणावाचंही वातावरण निर्माण झालेलं आहे। आमदार महेश चौगुले यांच्या मुलानेही दगडफेक केल्याचा आरोप आहे। पुढची अपडेट बघूयात। भिवंडीमध्ये कोणार्क विकास आघाडी आणि भाजपमध्ये राडा झाला। भिवंडीमध्ये भाजप कार्यालयामध्ये घुसून कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली आहे। भाजप कार्यकर्त्यांनी माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावरती हल्ला केलेला आणि या हल्ल्यानंतर विलास पाटील यांचे समर्थक हे आक्रमक झालेत। भाजप कार्यालयामध्ये घुसून त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे। निजामपूर पोलिसांकडून यामुळे सौम्य लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। कार्यकर्त्यांची धरपकड सुद्धा सुरू आहे। भाजप आमदार महेश चौगुले यांच्या पुत्रासह कार्यकर्त्यांनी विलास पाटील यांच्या बंगल्यावरती तोडफोड केल्यानं हे प्रत्युत्तर त्यांच्याकडून दिलं गेलेलं आहे। भिवंडीत भाजप आमदार महेश चौगुले यांच्या कार्यकर्त्यांसह भिवंडीतील कोणार्क विकास आघाडीचे उमेदवार तसेच माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर हल्ला झाल्यानंतर विकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांची मारहाण केली। त्याचप्रमाणे दोन्ही गटामध्ये झालेल्या हाणामारीमध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक व लाठीचार्ज करण्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची तुम्ही ज्या पाहू शकता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दोन्ही गटांकडून ही दगडफेक करण्यात आली होती व दोन्ही कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात या कार्यकर्त्यांची सुद्धा मारहाण करण्यात आली। याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होतं। या ठिकाणी राखीव दल व पोलिसांच्या अनेक तुकड्या या ठिकाणी दाखल झाल्या असून शांततेचं वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे। भिवंडी मोनिश गायकवाड, पुढारी न्यूज। हल्ला झालेला आहे हा विजय कुठेतरी त्यांना भाजपला पचवता आलेला नाही, अपचन झालेला आहे। आणि माझ्या घरात छोटे लहान मुलं, माझी सून, 2 सुना 3 सुना आहेत, माझा स्टाफ आहे। मी लोकांचे आभार मानण्याकरता घराच्या बाहेर आम्ही सगळे उमेदवार फिरत होतो आणि त्या आमदाराचा महेश चौगुलेचा मुलगा आमच्या घरात येऊन मुलांना धमक्या देऊन आणि गाड्यांच्या काचा फोडून माझ्या घराच्या काचा दगडफेक केलेला आहे। याच्यावरती आमदाराच्या मुलांनी ब्लेड मारलेला आहे। तो पोलीस कोण त्यांचा होता त्यांनी रिव्हॉल्वर दाखवले, छातीवर रिव्हॉल्वर ठेवलेली आहे। माझ्या 2 मुलांना आता दुसरे जे माझे कार्यकर्ते आहेत त्यांच्या चाकूचा हल्ला केलेला आहे, ते आता सिरियस आहेत। आणि हे जो ढगळे आहे, जो सिनियर आहे, तो मला लाड्या गोड्या लावतो, तुम्ही इथे आमच्यावर लाठीचार्ज करतो। बेशर्मासारखा माणूस माझे एक प्रचाराचा काल फक्त फटाकडी फोडत होतो तर त्याला ती लाज वाटली, परंतु आज तिकडे जाऊन त्यांच्याशी गोड गोड बोलून आम्ही सांगतो त्याला हाकलून लावा तिकडनं, तर ते आमच्यावर लाठीचार्ज करतात। कुठेतरी पोलीस कुठेतरी 100% हा ढगळे विकलेला माणूस आहे। आता सुद्धा तो दारू पिऊन आलेला इकडे आणि आमच्यावरती लाठीचार्ज करायचा प्रयत्न करतो आणि जाऊन तिथे तिळगुळ खातोय, गोडगोड बोलतोय। आमच्या मुलांचा जीव नाही आहे का? अरे प्रशासन जर तुम्हाला नसेल वाटत असेल ना, सोडून द्या, गोळ्या डायरेक्ट घालायला आम्ही तयार आहोत। या अशा हिजड्याची जिंदगी आम्हाला जगायची नाहीये। तुम्हाला हार पसंत नसेल होत ना, तर जाऊन सांगा मान्य मोदी साहेबांना की आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आमचे जेवढे कोणी बीजेपीचे वर्कर आहेत त्यांना हार पसंत नाहीयेत, म्हणून त्यांना हिजडे तरी बनवून टाका। आमच्या गोळ्या घाला, आम्ही गोळ्या खायला तयार आहोत, पण हे काय हार पसंत नाहीये।